नमस्कार. मी पांडुरंग मेरगळ. महाराष्ट्रातील आदिवासी धनगर जमातीच्या आरक्षणाच्या लढाईसाठी 15 तारखेला राज्यातील अनेक मान्यवरांच्या सहमतीनं आणि विचारविमर्शामधून संभाजीनगर येथे 15 तारखेला उद्याच्या रविवारी 1 वाजता आपण इंद्रप्रस्थ लॉन्स या ठिकाणी एकत्रित येत आहोत. ना नेता ना पक्ष, धनगर आरक्षण हेच लक्ष या विषयासाठी एक मोठं आंदोलन, एक विराट आंदोलन राज्यभरामध्ये आपल्याला उभं करायचं आहे, जे सामूहिक निर्णयानं चालेल. त्याचा कुणीही नेता नसेल, त्याची कुठली संघटना नसेल, केवळ सकल धनगर जमात हीच त्याचं नेतृत्व करील. या राज्यातला सर्वसामान्य धनगर बांधव त्याचं नेतृत्व करील आणि सर्वांनी एकोप्यानं सामूहिक निर्णयानं हा लढा उभा करायचा आहे. या अतिविराट अशा प्रकारच्या मोठ्या आंदोलनाची आपण सर्वांनी पायाभरणी करण्यासाठी आणि त्या ठिकाणी राज्याची एक कार्यसमिती गठीत करून हे आंदोलन कशा पद्धतीनं पुढे जायचं, कुठल्या प्रकारचं आंदोलन केलं पाहिजे, या सर्व विषयावरती सांगोपांग चर्चा करून एक सर्व समाजाची भूमिका ठरवण्यासाठी आपण सर्वजण निमंत्रित आहात. यामध्ये धनगर जमातीमध्ये जो जो घटक कार्यान्वित आहे, जो जो आरक्षणासाठी काम करत आहे, त्या सर्वांना हे निमंत्रण आहे. प्रामुख्यानं आदरणीय प्रकाशअण्णा शेंडगे साहेब असतील, बळीराम तात्या खटके असतील, घनश्याम बापू हाके असतील, राम भैया गावडे असतील, रामकृष्ण बिडगर असतील, प्राजक्ताताई कलगुंडे असतील, मी स्वतः पांडुरंग मेरगळ असेल, आमचे विष्णुभाऊ कुऱ्हाडे असतील, त्याचबरोबर विजयराव तमनारांशी बोललेलो आहे, महादेव अर्जुन साहेबांशी बोललेलो आहे, नाना पाटील देवकातेंशी बोललेलो आहे, उत्तमराव जानकर साहेबांशी बोललेलो आहे, जे आमदार आहेत माळशिरसचे. अशा अनेक लोकांशी, चिमनभाऊ डांगे साहेबांना आपण बोलवणार आहोत, बाळासाहेब दोडतले साहेबांना आपण निरोप दिलेला आहे, दांगडे साहेबांना पण निरोप दिलेला आहे, न्यायालयीन लढ्यातल्या लोकांना पण निरोप दिलेला आहे. जेवढ्या जेवढ्या संघटनांना आपल्याला त्या ठिकाणी बोलवता येईल, ज्यांना ज्यांना उपस्थित करता येईल, अशा हजारो त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना आपण निमंत्रित करत आहोत. कुणीही निमंत्रणाची वाट पाहू नका. जेवढं शक्य आहे तेवढ्यावरती, फोनवरती, व्हॉट्सअपवरती, ट्विटरवरती, इन्स्टावरती, फेसबुकच्या माध्यमातून त्यामध्ये लेख लिहून, व्हिडिओज बनवून सर्वांना त्या ठिकाणी आपण बोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण खूप मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी या. पुन्हा परत आम्हाला बोलवलं नाही, तुम्हीच कशी भूमिका घेतली, अशा प्रकारचा विषय न होता 15 तारखेला 1 वाजता संभाजीनगरमध्ये त्या ठिकाणी इंद्रप्रस्थ लॉनमध्ये आपल्या सर्वांना निमंत्रित करत आहोत. ना नेता ना पक्ष, धनगर आरक्षण हेच लक्ष. संबंधित संभाजीनगर जिल्ह्यातील, संभाजीनगर शहराच्या आसपासमधील जे संपूर्ण प्रमुख सगळे कार्यकर्ते आहेत, ते सर्वांनी त्या ठिकाणी नियोजनाची व्यवस्था पाहावी अशी आम्ही सकल धनगर जमात महाराष्ट्र राज्याच्या वतीनं सर्वांना नम्र विनंती करत आहोत. आपल्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नसलो तरीही हेच निमंत्रण, हेच आमंत्रण आणि हीच विनंती वजा सूचना समजून सर्वांनी कार्यान्वित व्हावं. उद्या दिवसभरात राज्यभर हा मेसेज जावा आणि सर्वांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावा अशी विनंती करतो. जय मल्हार.